ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती अचानक खालावल्यामुळे त्यांना तातडीने मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले। छातीतील संसर्गामुळे त्यांच्यावर आपत्कालीन वैद्यकीय विभागात उपचार सुरू आहेत। आशा भोसलेंची नात जनाई भोसलेंनी सोशल मीडियावर पोस्ट करत ही माहिती दिली आहे। 92 वर्षांच्या आशा भोसलेंच्या प्रकृतीवर डॉक्टर सतत लक्ष ठेवून आहेत। दरम्यान मंत्री आशिष शेलार यांनी ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन आशा भोसलेंच्या तब्येतीची विचारपूस केली आहे। तर आशा भोसलेंची प्रकृती खालावल्याने काल संध्याकाळी त्यांना अचानक रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं होतं। त्यानंतर आशिष शेलारांनी जाऊन आशा भोसलेंच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे। तर आपले प्रतिनिधी अजय माने सध्या ब्रीच कँडी रुग्णालयाबाहेरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अजय, सध्या आशा भोसलेंची प्रकृती कशी आहे? रुग्णालयाकडून काही माहिती मिळते का? आपण जर पाहिलं तर जनाई भोसले यांनी ही सगळी माहिती जी आहे ती सांगितली ट्विटर एक्स पोस्टवर पोस्ट करत। त्याच्यानंतर आशिष शेलार जे ते या ठिकाणी आले होते। या ठिकाणी जे असलेले रुग्णालयीन कर्मचारी किंवा मग प्रशासनाशी संपर्क केला असता त्यांनी त्याकडून सांगण्यात आहे की या संदर्भातलं एक सविस्तर माध्यमांसाठीची नोट जी आहे ती काढली जाईल आणि त्यामध्ये आशा भोसले यांच्या प्रकृतीबाबत जे ती सध्याच्या स्थितीत असलेली जी काही माहिती असेल ती देण्यात येईल। पण आपण जर पाहिलं तर काल संध्याकाळी उशिरा संध्याकाळी जे ते अचानक त्यांच्या छातीत दुखू लागल्याचं जे ते जनाई भोसले यांनी सांगितलं होतं आणि त्याच्यानंतर त्यांना जे ते ब्रीच कँडी या रुग्णालयात जे ते दाखल करण्यात आलं होतं आणि त्याच्यानंतर मग जे ते त्यांना ICUमध्ये सध्या तरी त्या आहेत अशी माहिती जी आहे ती इथल्या अधिकाऱ्यांनी आणि डॉक्टरांनी देण्यात आलेले। समदानी म्हणून इथले जे वरिष्ठ डॉक्टर आहेत ते त्यांच्यावर जे ते उपचार करत आहेत आणि त्यांच्याकडूनही असंच सांगण्यात येत आहे की त्यांची प्रकृती स्थिरावते। पण सध्या कुठलीही माहिती जी आहे ती देण्यासाठी जे ते अधिकृतरित्या माहिती देण्यासाठी रुग्णालय प्रशासन जे ते मनाई करत आहे। रुग्णालय प्रशासनाकडून सतत सांगितलं जातं आहे की आमच्याकडून थेट माध्यमांसाठी जे ते वेगळं बुलेटिन प्रेस नोट जी आहे ती रिलीज केली जाईल आणि त्याच्यामध्ये नेमकं आशा भोसले यांना काय काय झालं, त्याच्यावर नेमक्या काय काय उपचार जे ते रुग्णालयाकडून केले त्याबाबतची सगळी माहिती जी आहे ती देण्यात येईल आणि त्यासोबतच पुढे भविष्यात त्यांना कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची त्याबाबत सुद्धा माहिती जी आहे ती देण्यात येईल। त्यामुळे रुग्णालयाकडून सुद्धा म्हटलं जातं की सध्या त्या ICUमध्ये आहेत पण त्यांच्या परिस्थितीबाबत संपूर्णतः माहिती जी आहे ती माध्यमांमध्ये देण्यास जी आहे ती त्यांच्या कुटुंबांकडून सुद्धा मनाई करण्यात आलेली आणि त्यामुळे रुग्णालय प्रशासन सुद्धा जे ते अगदी सावधगिरीने माहिती जी आहे ती देताना पाहायला मिळते। त्यामुळे आता येणाऱ्या प्रेस नोटमध्ये किंवा मग रुग्णालयाकडून जी काही माहिती अधिकृतरित्या बुलेटिनमधून बाहेर येईल त्याच्यात नेमकं काय काय म्हटलं जाईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पण दुसरी बाब म्हणजे की आशा भोसले यांची प्रकृती खालावल्याची माहिती जी ती त्यांच्या नात जनाई भोसले यांनी दिलेली आहे। त्यामुळे त्याच्यानंतर अनेक लोक त्यांना भेटण्यासाठी या ठिकाणी येत होते। त्यांनाही सांगण्यात आलेले आहे की रुग्णालयात जी आहे ती गर्दी करू नका किंवा मग त्यांची प्रकृती स्थिर होऊ त्यांना कोणीही भेटू नका। आशा भोसले यांच्या प्रकृती संदर्भात तुमच्याकडून वेळोवेळी अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद या माहितीसाठी। दरम्यान जनाई भोसले यांनी सोशल मीडियाद्वारे काय माहिती दिली आहे आपण पाहूयात। थकवा आणि छातीत संसर्ग झाल्यामुळे आशा भोसलेंना रुग्णालयात दाखल केले आहे। सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून लवकरच प्रकृतीत सुधारणा होईल। या काळात कुटुंबाच्या गोपनीयतेचा आदर राखावा। आशा भोसलेंच्या प्रकृतीबाबत पुढील अपडेट ही सकारात्मक असेल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।